आलापल्ली भामरागड रोडवर सुरेजागड लाईड मेटलचे पाईपलाईनचे काम सुरू आहे। याबद्दल शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे गडचिरोली संपर्क प्रमुख महेशजी केदार यांनी एस मराठी यांच्यासोबत माहिती देताना यावेळी उबाठाचे जिल्हा प्रमुख वासुदेव सेडमाके, राजेंद्र लांजेकर, जिल्हा सल्लागार, तालुका प्रमुख टिल्लू मुखर्जी, विजय शाना, शहर प्रमुख यावेळी उपस्थित होते। ये तुम क्या काम कर रहे थे? हम सर ये पाइप जोड़ने वाले के काम कितना महीने से काम? फॉर्म तो अभी नहीं आया सर, मुझे से 1 महीना हुआ। कितना से कितना लंबा है ये पाइपलाइन के जब तक जा रहा है? ये सर ये अपना हैदरी तक गया है, अपना हैदरी है ना, हमरागढ़ से भी हमारे साइड में। तो अभी कितना टाइम लगेगा इसको और इसमें कितना झाड़ तोड़े तुम लोग? झाड़ तो हम लोग नहीं तोड़ा सर। हम अभी तो ये एक भी झाड़ नहीं तोड़े। हमारा झाड़ नहीं ये जो मूलिया जो दिख रही है सर, ये जो पहले का जो मतलब कटा हुआ है, जो पहले अरे अपना कटा तो कंपनी नहीं काटा रहेगा ना पाइपलाइन डालने के तो हम जो काम कर रहे हैं, देखिए सर यहाँ कहीं कुछ नहीं है। हम लोग खाली बस ये जगह बनाया है। अरे तुम आने के पहले अभी जैसे तुम पाइपलाइन डालने का काम कर रहे हो, जो खोदने का काम किया हाँ, तुमने जब एक पाइपलाइन का काम किया तो खोदने का काम किया, जो भी काम कर रहे हो इसके पहले किसी ने काटने का काम किया रहेगा। नहीं, अब हमारा कंपनी के बारे में तो हम का हुआ है वो तो साहब लोग बताएगा। मेरे को फोन करने को बोलो उनको। ठीक है सर, मैं आपको बता उनको फोन करने को बोलो, हमको उसका परमिशन चाहिए कि आपको किसने परमिशन दिया ये सब करने के लिए। हाँ जब तक रुको हम लोग जाके आ रहे हैं, हम लोग आगे। ठीक। सर जो माझ्याकडे जो काम चालू आहे आज, तर याबद्दल तुम्ही जे विचार नाही केले, जे झाड वगैरे तोडलेली आहे काय, तो म्हणतो की झाड तोडले नाही, मात्र या ठिकाणी ऑलरेडी झाड पहिले होते, आता पण मला तिकडे झाड होते। आता मला सांगा की इथं झाड आहे, हो इथं मुळ्या दिसत आहेत, त्याच्यामध्ये मुळ्या आहेत सगळ्या हम्म। काय त्याच्यामध्ये मुळे आहेत। मगाशी पण आपण पाठीमागे जे बघितलं तिथेही मुळे आहेत, उमड बता परंतु याचं जर मुळे आहेत पण झाड नाही हो। काय, हे सगळं बनवा बनवी करण्याचं काम आहे। बरोबर। आता हे काय आहे माहितीये का, हा गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे यांना असं वाटतं की यांना जाब विचारणारं कोणी नाहीये, परंतु तसं होणार नाही। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक कधी गप्प बसणार नाही। जे चुकीचं काम होईल त्या चुकीच्या कामाला आम्ही थांबवणार आहे आणि हे जे चुकीचं काम आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की करोडो रुपयांचा महसूल किंवा हे बुडवलं जाते। एवढी वर्षानुवर्ष 100 वर्षाची झाडं या ठिकाणी तोडून हे केलं जाते काय, तर हे सगळं चुकीचं आहे ना। जे चुकीचं आहे त्या चुकीच्या याला शासन व्हायला पाहिजे, परंतु जर यांना कोण जाब विचारणार नसेल आणि हे स्वतःच्या मनमानीने जर कारभार करत असतील तर या पद्धतीचं काम आम्ही होऊन देणार नाही। आणि आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही एक विनंती करतो की आपण सर्व नागरिकांना या ठिकाणी जागृत करावं की असं चुकीचं काम होणार असेल तर त्या चुकीच्या कामाला इथल्या सर्व नागरिकांनी विरोध केला पाहिजे। म्हातारी मिली त्याचं दुःख नाही पण काळ सोपवतो, ही कंपनी या ठिकाणी सोपवलेली आहे, मनमर्जीपणाने काम करते, ही कोणालाही विचारात घेत नाही। ही फक्त 4-2 पुढाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी काम चाललेलं आहे। आमचा या गोष्टीला तीव्रपणे विरोध आहे आणि असणार आहे। धन्यवाद। सर आपण डीएफओ आणि सीसीएफला मागणी करणार आहात? हो 100%। मी तर तुम्हाला मगाशीच सांगितलेलं की आम्ही या ठिकाणी महसूलचे अधिकारी असतील किंवा फॉरेस्टचे अधिकारी असतील त्या सर्वांकडे आम्ही याचं उत्तर मागणार आहे आणि त्यांनी आम्हाला उत्तर जरी नाही दिलं तरी आम्ही त्यांच्यावरती कारवाई करायला लावणार आहे, हा आमचा शब्द आहे। एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।